एक महत्त्वाचा रिपोर्ट आहे। राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याच्या योजनेवरून आता नवा वाद निर्माण झालाय। वर्धा जिल्ह्यात शासनाकडून गणवेशासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये कपात झाल्याचा दावा शिक्षक संघटनांकडून केला जातोय। प्रति गणवेश 300 रुपयांच्या ऐवजी केवळ 240 रुपये मंजूर झाल्यानं 2 गणवेश देणं अशक्य असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना यंदा 2 ऐवजी एका गणवेशावर समाधान मानावं लागू शकतं अशी भीती व्यक्त केली जाते। मात्र यावर आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण देत शासनाकडून प्रति गणवेश 300 रुपये देणं बंधनकारक असल्याचं सांगितलेलं आहे। पाहूयात। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न चर्चेत आला। मोफत गणवेश योजनेअंतर्गत 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 2 गणवेश देण्याची तरतूद असली तरी प्रत्यक्षात शाळांना मिळालेला निधी अपुरा असल्याची तक्रार शिक्षक संघटनांकडून करण्यात येते आहे। वर्धा जिल्ह्यातील 41,340 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मात्र शासनाकडून प्रति गणवेश 300 रुपयांऐवजी 240 रुपये मंजूर झाल्याचा दावा करण्यात येत असल्यानं शाळा प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। कापड आणि शिवणकामाचे दर वाढलेले असताना 240 रुपयांत दर्जेदार गणवेश तयार करणं कठीण असल्याचं मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं म्हणणं आहे। सध्या स्थितीमध्ये शासनानं दोन्ही गणवेशाचं अनुदान दिलेलं नाही आहे। एकंदरीत 300 रुपयातच एक गणवेश बसत नाही अशी स्थिती असताना पहिलीच्याही मुलाला 300 रुपयात आणि 8वीच्याही मुलाला 300 रुपयात गणवेश या महागाईच्या काळात बसू शकत नाही। आणि तरीसुद्धा दोन्ही गणवेश पहिल्याच दिवशी द्या आणि केवळ 240 रुपयाची रक्कम देऊन तुम्ही दोन्ही गणवेश शिवून द्या, उर्वरित पैसा नंतर दिला जाईल आणि गणवेश शिवून देताना हा महिला बचत गटाकडूनच शिवून द्या अशा प्रकारचा आग्रह धरला आहे। कापड महाग होतं आणि विद्यार्थ्यांना आता गणवेश कसा शिवून द्यायचा। 240 रुपये रक्कम आली, 60 रुपये पहिल्याही गणवेशाचे दिले नाही आणि दुसऱ्या तर गणवेशाचे कोणतेच पैसे नाही। अशा परिस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीने काय भूमिका घ्यायची। याशिवाय शासनानं महिला बचत गटांच्या माध्यमातून गणवेश शिवून घेण्याच्या सूचनाही दिल्या। मात्र अनेक गावांमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्यानं अंमलबजावणीत अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे। शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे आदेश देण्यात आले। मात्र उपलब्ध निधी आणि वेळेच्या मर्यादांमुळे हे काम पूर्ण करणं कठीण जात असल्याचं सांगितलं जात आहे। शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार वर्धा जिल्ह्याला अपेक्षित निधीपेक्षा सुमारे 24,80,000 रुपयांची तूट भासत असल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवीन गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते। दरम्यान या सर्व आरोपांवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिलंय। महाराष्ट्राच्या 100% शाळांमध्ये गणवेशाच्या संदर्भामध्ये निधी वर्ग करण्यात आला। त्या ठिकाणी एक गणवेश 300 रुपये, कदाचित वरिष्ठ पातळीवर 100% निधी आलेला नाही म्हणून 10-20 रुपये कमी अधिक निधी मिळाला असेल, परंतु 300 रुपयाचा गणवेश घेणं हे बंधनकारक आहे आणि 300 रुपये पूर्ण शासनाच्या वतीने दिले जातील एका गणवेशासाठी। दादा भुसे यांनी राज्यातील 100% शाळांना गणवेशासाठी निधी वर्ग करण्यात आल्याचा दावा केला आहे। प्रति गणवेश 300 रुपये देण्याचा शासनाचा निर्णय कायम असून वरिष्ठ स्तरावरील तांत्रिक प्रक्रियेमुळे काही ठिकाणी कमी निधी दिसत असला तरी विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी संपूर्ण निधी शासनाकडूनच दिला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र प्रत्यक्षात शाळांच्या खात्यात किती निधी जमा झालाय आणि विद्यार्थ्यांना वेळेत 2 गणवेश मिळणार का याकडे आता पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचंही लक्ष लागलंय। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।